हॅलो फ्रेंड्स, मी गावी जायला निघालेली ठाणा स्टेशनला आली. तिथे एक आजी ना ही बिबोट्याची फळं घेऊन विकायला बसलेल्या बघून खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी खूप खाल्लेले आहेत. नाही झाडाला झाडं राहिली पण नाही आहेत ना आता कुठे. बघितलं सकाळपासून गावी चालत आलो, आठवण काढली याची. गावी पण नाही निघत आता. या पिकला नाही या काढून घ्यायचा का? हा माहिती आहे, गावी भरपूर खाल्लेच आम्ही. कुठे आहे पिबो? हे इकडे 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 हो काय? दे ग, आईला पण घेते. तुला ठेव मला ठेव. काईल पण सुधारायची आहे ना जराशी नवीन पोरी दिली. हे काईला बिबवा लावतात कांदा कांदा आणि कांद्याने त्याला आता म्हणलो तो इथला येतो बघ चव्हाणवाडीचा, तो म्हणलो भेटला का त्याला सांगन का बिबवा द्यावं म्हणा 2-3. मी ठाण्यावरच घेऊन आले बिबवे. मग काय म्हणते, नशीब काल ही बिबोट्याची फळं आहेत, ते भाजून खायला खूप टेस्टी आणि मस्त छान लागतात. लहानपणी खूप खाल्लेल्या आहेत त्या आठवणी एक खूप आज जाग्या झाल्या आणि त्याच्यावरती मस्त असे जोक चालू होते. आणि त्याच्यावरती जे काळ्या कलरचं बिबवा असतं ना, ते गावी औषधं म्हणून वापरतात. रानात जर कुठे गेलं तर काटा लागला तर त्याच्यावरती ना ते बिबवा लावलं जातं. त्याने जखम बरी होते किंवा जर काटा पायामध्ये मोडलेला असेल तर ते बाहेर येतं, किंवा मग कुठे दुखणं असेल तिथं लावलं तरी ते बरं होतं. खूप औषधी आहे ते, म्हणून ते आणलं की ते गावी असं ना जपून ठेवतात की ते औषधी म्हणून आपल्याला उपयोगी येतं. आता इथे मी एक तार घेतली, त्या तारेमध्ये ना मी सगळे बिबोट्याची जी फळं आहेत ना ते भरून घेतले. तार माझ्याकडे नवीन होते, त्याच्यामुळे तिला काही गंज वगैरे अशी काही लागलेली नव्हती. एकदम नवीन तार होती, तिला त्याच्यामध्ये फळं भरून घेतले. त्याचंच ना असं रिंग तयार केला डबल टिबल करून, आणि असंच घराच्या मागे असा चुला पेटून घेतला आणि त्याच्यावरती ठेवून हे भाजून घेतले. ह्याला ना मी मीठ लावायला विसरली. आई मला म्हणत होती मीठ लाव म्हणून, पण मी लावायला विसरली. त्याला जर आधी मीठ लावून घेतलं ना तर अजून छान लागतात, पण मी विसरली म्हणून मी नंतर मीठ लावून असं ते तसं खाल्लं गेलं. आता अलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि मस्त असे खरपूस करून घ्यायचे. खरपूसपणा येतो त्याला. जी गावची माणसं आहेत ना कोकणातली, त्यांना बिबोट्या म्हटलं की सगळ्यांना माहिती असेल कशा आणि काय त्याची लहानपणीची मजा असते ती. हे मी चुलीवरती भाजले, पण हे जर आपण तव्यामध्ये सुद्धा भाजलं ना तरी छान लागतात. तव्यामध्ये असं ठेवून त्याच्यावरती थोडंसं मीठ पसरवायचं आणि भाजून घ्यायचं. खूप तशा पद्धतीने सुद्धा खूप छान लागतात. ज्यांनी खाल्लेले आहेत ना त्यांना हा व्हिडिओ बघून खूप जुन्या आठवणी जाग्या होणार आहेत. पूर्वी तर आम्ही शेतावर जायचो, झाडावरती चढायचो आणि तिथेच काढून खायचो. खूप मस्त लागतात. इथे बघा मस्त रेडी झालेले आहेत बिबोट्या खायला. तू पहिल्यांदा खाणार आहेस ना बायडी? हो. आमच्या जुन्या आठवणी आहेत लहानपणीच्या. मस्त आहेत. तुला आवडतात का? बाकी ठेवा नंतर उरलेले घरातल्या माणसाला. मिठाचं पाणी लावायला मिठाचं पाणी बारीक मीठ परत घर त्याच्यावर भाजले ना की असे नरम आणि मस्त सॉफ्ट होतात. दिसते तुम्हाला? मस्त.